गडचिरोली जिल्हा हा माओवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो। जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा फायदा माओवादी घेण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु गडचिरोली पोलीस दल माओवाद्यांच्या या प्रयत्नांना यश मिळू देत नाही। जिल्ह्यातील दुर्गम अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस दल सदैव प्रयत्नशील असते। त्याचा परिपाक म्हणून एकेकाळी माओवाद्यांचा गड समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील अतिसंवेदनशील गर्देवाडा इथं दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीनं नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली होती। पोलीस मदत केंद्राच्या निर्मितीपासून तेथील परिसरातील नागरिकांना विविध सोयी सुविधा गडचिरोली पोलीस दलामार्फत उपलब्ध करून देण्यात आल्या। याचाच एक भाग म्हणून आज दिनांक 22/9/2024 रोजी गर्देवाडा ते अहेरी अशी प्रथमच महाराष्ट्र परिवहन विभागाची एसटी बस सेवा सुरू करण्यात आली। सविस्तर वृत्त असे की नवीन पोलीस मदत केंद्र निर्मितीपूर्वी गर्देवाडा येथून एटापल्ली अहेरी मोठ्या गावांना जाण्या येण्याकरता पक्का रस्ता उपलब्ध नव्हता। तसेच गट्टेजा ते वांगेतुरी दरम्यान असलेला ताडगुडा येथील पूल देखील सुस्थितीत नसल्याने गर्देवाडा परिसरातील 12 गावातील नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागत होतं। परंतु गडचिरोली पोलीस दलाच्या सततच्या पाठपुराव्यानं ताडगुडा येथील पुलाचे तसेच रस्त्याचे बांधकाम वेळेत पूर्ण करण्यात येऊन महाराष्ट्र परिवहन विभाग यांच्या समन्वयानं आज दिनांक 22/9/2024 रोजी गर्देवाडा ते अहेरी अशी बस सेवा सुरू करण्यात आली। सदर कार्यक्रमादरम्यान गावातील महिलांच्या हस्ते बसचे पूजन करून बस सेवा सुरू करण्यात आली। यावेळी महाराष्ट्र परिवहन विभागाचे चालक रामू कोलमेडवार व वाहन गणेश गोपतवार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यासोबतच बसचे वाहक गणेश गोपतवार यांनी गावातील नागरिकांना बसच्या प्रवासाचे टप्पे, बस तिकिटाचे दर इत्यादी बाबत विस्तृत माहिती दिली। सदर बस सेवा सुरू झाल्यामुळे गर्देवाडा तसेच परिसरातील इतर गावातील नागरिकांना ये-जा करण्यास व इतर गावांसोबत संपर्क साधण्यास सोयीचं होईल। यासोबतच विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी, वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळवण्यासाठी, बँकेचे व इतर प्रशासकीय कामे विनाविलंब करण्यासाठी बस सेवेची मदत होईल। अशा शब्दांत गावातील सर्व नागरिकांनी गडचिरोली पोलीस दलाचे व महाराष्ट्र परिवहन विभागाचे आभार मानले। त्यानंतर गावकऱ्यांना बसमध्ये बसवून पहिल्या फेरीसाठी बसला रवाना करण्यात आले। ब्युरो न्यूज 7 मराठी, गडचिरोली।